नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये मी सौ अश्विनी इंदुरकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण कॅल न्यूपोर्ट यांच्या डीप वर्क या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत. ही समरी ऐकून तुम्ही कमी वेळात दर्जेदार काम करायला शिकाल आणि त्यालाच डीप वर्क असं म्हणतात. सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये जेव्हा 24 तास कमी पडतात तेव्हा डीप वर्क हे आपल्या कामाच्या वेळेला एका अर्थपूर्ण पद्धतीने वापर करायला शिकवतं. डीप वर्क या पुस्तकाची समरी ऐकल्यावर तुम्हाला हे समजेल की आजकालची व्यावसायिक लोक कशा प्रकारे क्वालिटीऐवजी क्वांटिटीवर भर देतात. बरीच लोक एका वेळेस वेगवेगळे प्रोजेक्ट संपवण्याच्या नादात मल्टीटास्किंग करू लागतात, ज्यामुळे त्यांच्या कामात क्वालिटी म्हणजे डीप वर्क नसतं. डीप वर्क म्हणजे कुठेही लक्ष विचलित न होऊ देता काम करणं. याचा अर्थ असा की आजकालच्या व्यावसायिक लोकांना आपल्या प्रायोरिटीज सेट कराव्या लागतील. या पुस्तकाचे लेखक कॅल न्यूपोर्ट यांचं देखील हेच म्हणणं आहे की या शर्यतीपासून स्वतःला वाचवायचं असेल तर तुम्ही टेक्नॉलॉजी आणि सोशल मीडिया यापासून थोडा ब्रेक घेतला पाहिजे आणि स्वतःला क्वालिटी टाईम दिला पाहिजे, ज्यामुळे तुम्हाला एकांतात स्वतःची परीक्षा घेण्याची संधी मिळेल आणि तुम्ही तुमच्यातील कमतरतांना ओळखून स्वतःच्या सुधारणेकडे लक्ष देऊ शकाल. डीप वर्क हे फक्त डिस्ट्रॅक्शनमधून बाहेर पडण्यासाठी नाही तर इतर अनेक गोष्टींसाठी फायदेशीर आहे. कारण डीप वर्क तुम्हाला कमीत कमी वेळेत पॉईंट ए पासून पॉईंट बी कडे घेऊन जाऊ शकतं. आता आपण समजून घेऊ की डीप वर्क महत्त्वाचं का आहे. जर तुम्हाला समाजात तुमचं एक महत्त्वाचं स्थान बनवायचं असेल तर तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. पहिलं तर कठीण गोष्टी शिकण्याची क्षमता आणि दुसरी म्हणजे कोणतंही महत्त्वाचं काम क्वालिटी आणि वेगाने पूर्ण करण्याची क्षमता. जर तुम्हाला हाय क्वालिटीचं काम करायचं असेल तर त्यावर जास्त वेळ घालवा किंवा तुमचा फोकस वाढवा. जेव्हा तुम्ही पहिलं काम संपवल्याशिवाय पहिल्या कामावरून दुसऱ्या कामावर जाता तेव्हा तुमच्या मनात पहिल्या कामाबद्दलचा विचार चालू असतो. पण जेव्हा तुम्ही डीप वर्कची टेक्निक शिकाल तेव्हा तुम्ही कमी वेळातच उत्तम दर्जाचं काम करू शकाल. पण डीप वर्क दुर्मिळ असतं. आजकाल फेसबुकसारख्या बहुतेक कंपन्या द हॉल हा कन्सेप्ट वापरत आहेत, ज्यामध्ये एक ओपन स्पेस ऑफिस असतं आणि प्रत्येक कर्मचाऱ्याला एक वेगळं केबिन दिलं जातं, ज्यामुळे ते एकमेकांशी संवाद साधू शकतील आणि आपली आयडिया शेअर करू शकतील. पण यामुळे त्यांच्या कामात अडथळा येऊ शकतो, कारण हे त्यांना त्यांच्या डीप वर्क झोनपासून दूर ठेवतं. बहुतेक कर्मचारी एका वेळी अनेक कामं करतात, ज्यामुळे त्यांना असं वाटतं की ते खूप काम करत आहेत. आजकाल तर एक ट्रेंड असा आहे की जे काम इंटरनेटशी संबंधित आहे ते प्रोडक्टिव्ह समजलं जातं. या सगळ्या गोष्टींमुळे डीप वर्क खूप दुर्मिळ होत चाललंय. पण जो व्यक्ती डीप वर्क करतो तो कुणाशीही स्पर्धा करू शकतो आणि सोबत काम करणाऱ्यांना सहज मागे पाडू शकतो. आता आपण समजून घेऊ की डीप वर्क अर्थपूर्ण कसा आहे. एका लोहाराला तलवार बनवायची असेल तर त्याला ती बनवायला पूर्ण 8 तास लागतात, कारण या कामात हातोडीचा घाव ब्लेडच्या एका विशिष्ट पॉईंटवरच पडायला हवा. अशा प्रकारच्या कामात खूप जास्त कॉन्सन्ट्रेशनची गरज लागते. हे काम करताना कोणत्याही प्रकारचं डिस्ट्रॅक्शन नाही झालं पाहिजे. कोणत्याही गोष्टीवर तुमचं लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेचा मोठ्या प्रमाणात परिणाम होतो आणि यामुळे तुमचा अनुभव देखील वाढतो. डीप वर्क करण्यासाठी काही नियम आहेत, काही पद्धती आहेत, तर आपण एकेकाने त्या समजून घेऊ. पहिला नियम आहे वर्क डीपली. युडायमोनिया मशीन हा एक ग्रीक शब्द आहे, ज्याचा अर्थ एकाग्र स्थितीत जाऊन जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा योग्य फायदा करून घेणं असा आहे. या मशीनचा उगम ग्रीसमध्ये झाला, जिथं तुम्ही पूर्ण क्षमता आणि अति एकाग्र स्थितीत जाऊ शकता. ती एक अशी जागा आहे जिथं तुम्ही डीप वर्क करू शकता, ज्यामध्ये 5 खोल्या ज्या एकमेकांना जोडलेल्या आहेत. खोली क्रमांक 5 मध्ये पोहोचण्यासाठी तुम्हाला खोली नंबर 4, 3, 2 आणि 1 मधून जावं लागणार. त्यामुळे तुम्ही मशीनच्या कोणत्याही स्टेजला बायपास करू शकत नाही. पहिल्या खोलीत तुम्हाला थोडासा स्ट्रेस दिला जातो आणि सांगितलं जातं की तुम्हाला दिलेलं काम खूप महत्त्वाचं आहे. दुसऱ्या खोलीत तुम्हाला दिलेल्या कामाविषयी तुमच्यात कुतूहल निर्माण केलं जातं, ज्यामुळे तुम्ही त्या कामाबद्दल विचार करणं सुरू करता. तिसऱ्या खोलीत तुम्हाला तुमचं काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व रेकॉर्ड्स मिळतील, जेणेकरून तुम्हाला काम सुरू केल्यावर ते मध्येच सोडून जाण्याची वेळ येणार नाही.
चौथ्या खोलीत तुम्ही तुमच्या कामासंबंधित असणाऱ्या सर्व आयडियाज एका कागदावर लिहाल. आणि 5वी खोली साऊंड प्रूफ आहे, जी सर्वात वेगळी आहे, जेणेकरून तिथं काम करताना कुणी तुम्हाला डिस्टर्ब करू नये. आणि ही तीच रूम आहे जिथं डीप वर्क होतं. तुम्ही 90 मिनिटं लक्ष केंद्रित करता आणि 90 मिनिटांचा ब्रेक घेता, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या मेंदूचा जास्तीत जास्त फायदा मिळतो. पण दुर्दैवाने हा दृष्टिकोन आपल्या सध्याच्या आयुष्यापासून खूप दूर आहे. यामुळे आपण अजूनही ओपन स्पेस ऑफिसमध्येच काम करतोय. डीप वर्कची सवय लावण्याचं सिक्रेट म्हणजे तुम्ही डीप वर्कच्या स्थितीमध्ये येण्याचा प्रयत्न करावा आणि तुमच्या रोजच्या दैनंदिन कामांमध्ये ते नित्यक्रम करत राहावं. तुमच्या मनाला डीप वर्कच्या स्थितीमध्ये घेऊन जाण्यासाठी पहिला दृष्टिकोन आहे मठाचा दृष्टिकोन. हा दृष्टिकोन फक्त या गोष्टीवर आधारलेला आहे, आयुष्यातील प्रत्येक डिस्ट्रॅक्शनपासून स्वतःला वेगळं ठेवावं. या दृष्टिकोनामध्ये तुम्ही कोणत्याही पुजारीप्रमाणे असता, जो कोणत्याही विचलित करणाऱ्या गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवतो. जसं की तुम्ही IAS परीक्षेची तयारी करत आहात आणि तुमच्या आईवडिलांशिवाय तुम्ही कुणाच्याच संपर्कात नाहीत. दुसरा दृष्टिकोन अशा लोकांसाठी आहे जे स्वतःला पूर्णपणे या जगापासून वेगळं ठेवू शकत नाहीत. या दृष्टिकोनाच्या हिशोबाने तुम्हाला तुमचा वेळ विभागायचा आहे, ज्यामध्ये काही वेळ फक्त त्याच कामासाठी द्यायचा आहे जे काम महत्त्वाचं आहे आणि बाकीचा वेळ दुसऱ्या कामासाठी द्यायचा. तुम्ही 2 तास तुमच्या खोलीत बसून पुस्तक वाचा आणि तुमचा फोन बंद ठेवा, ज्यामुळे तुमचं लक्ष विचलित होणार नाही. आणि 1 तास परत बाहेर येऊन पुन्हा इतर कामं करा. हा दृष्टिकोन या गोष्टीवर विश्वास ठेवतो की डीप वर्क केल्यामुळे तुमची कार्यक्षमता वाढते. पण जेव्हा डीप वर्क करणारा व्यक्ती जास्तीत जास्त लक्ष देऊन तो काम करतो. तिसरा दृष्टिकोन आहे साखळी पद्धत. ही पद्धत लागू करण्यासाठी रोज एका विशिष्ट कामासाठी एक विशिष्ट वेळ ठरवली जाऊ शकते. जसं तुम्ही दररोज तुमचं ते काम पूर्ण कराल तेव्हा तुम्हाला कॅलेंडरवर एक मोठा रेड क्रॉस करायचा आहे. जोपर्यंत तुम्हाला कॅलेंडरवर रेड क्रॉसची साखळी वाढलेली दिसत नाही तोपर्यंत हे करत राहायचं आहे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे, ही साखळी तुटता कामा नये. चौथा दृष्टिकोन आहे पत्रकारितेचा. जेव्हा तुम्ही पूर्ण दिवसभर बिझी असता तेव्हा हा दृष्टिकोन फॉलो करू शकता. यामध्ये तुम्ही एखाद्या पत्रकाराप्रमाणे काम करू शकता. जर तुम्हाला अर्धा तास रिकामा मिळाला तर त्यामध्ये तुम्ही डीप वर्क करा. असं समजा तुम्हाला माहीत आहे 5 ते 5:30 या वेळेत तुम्ही फ्री आहात, तर तुमचा फोन बंद करा आणि कोणत्या तरी एकांत ठिकाणी बसून तुमचं महत्त्वाचं काम पूर्ण करा. डीप वर्क करण्यासाठी आपण काही गोष्टींवर खरोखर विचार करायला हवा. पहिलं म्हणजे तुम्ही कुठे काम कराल आणि किती वेळ, याबाबत आधीपासूनच विचार करून ठेवा. कारण तुम्हाला एक जागा निवडावीच लागेल जिथं तुम्ही डीप वर्क आणि प्रयत्न करू शकाल. दुसरं म्हणजे एकदा तुम्ही सुरुवात केल्यावर त्यावर काम कसं करणार याबाबतही आधीच विचार करायला हवा. यासाठी तुम्हाला नियम आणि पद्धत पाहिजे, ज्यामुळे तुमची मेहनत रचनात्मक होईल. जसं की इंटरनेट बंद करणं, कारण डीप वर्क करताना तुमचा वेळ वाया जायला नको आणि हा सगळा विचार करून तुमची इच्छाशक्ती संपायला नको. तुम्ही तुमच्या कामाला कशा प्रकारे सपोर्ट करू शकाल यासाठी तुम्ही तुमच्या मेंदूला वरच्या पातळीवर नेण्यासाठी सपोर्ट मिळेल याची खात्री करून घेतली पाहिजे. उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या कामाची सुरुवात 1 कप कॉफी पिऊन करू शकता आणि यासाठी आधीपासूनच सगळा विचार करून ठेवा, जेणेकरून नंतर त्या क्षणी तुम्ही काय करायला हवं याचा विचार करण्यात तुमची मानसिक ऊर्जा वाया जाणार नाही. लेखकाने या पुस्तकात 4 डिसिप्लिन्सबद्दल सांगितलं आहे जे डीप वर्कसाठी वापरले जाऊ शकतात. पहिलं डिसिप्लिन म्हणजे छोटी छोटी खूप ध्येय मिळवण्यापेक्षा डीप वर्कवर जास्त लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय जास्त योग्य ठरेल. दुसरा डिसिप्लिन म्हणजे कोणत्याही फील्डमध्ये सुधारणा करण्यासाठी तुम्हाला फीडबॅकची गरज आहे. तुम्ही तुमचा परफॉर्मन्स मोजण्याचे 2 मार्ग आहेत, ते म्हणजे मूलभूत मापन आणि आघाडीचं मापन. असं समजा तुम्ही एक विद्यार्थी आहात आणि तुमची मॉक टेस्ट होणार आहे, तर टेस्टमध्ये तुम्हाला मिळालेले मार्क्स म्हणजे मूलभूत मापन. कारण तुम्ही परीक्षा दिली आहे त्यामुळे तुम्ही आता तुमचे मार्क्स बदलू शकत नाही. पण यामुळे तुम्हाला एक महत्त्वाचा फीडबॅक मिळेल आणि तुमच्या मॉक टेस्टच्या परिणामानुसार जर तुम्ही तुमच्या कमजोर विषयात रोज 1 तास दिला तर हे आघाडीचं मापन आहे. कारण यामुळे तुमच्या भविष्यामध्ये होणाऱ्या परफॉर्मन्समध्ये नक्कीच सुधारणा होऊ शकते. त्यामुळे कोणत्याही एका विशिष्ट क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी
तुम्हाला मूलभूत मापन आणि आघाडीचं मापन या दोघांची गरज आहे. तिसऱ्या डिसिप्लिननुसार तुम्हाला जास्त यश मिळवण्यासाठी आणि तुमच्यातील स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी तुमच्या प्रगतीची नोंद ठेवावी लागेल. चौथा डिसिप्लिन आहे स्वतःला प्रेरित ठेवण्यासाठी प्रत्येक आठवड्यात स्वतःचा स्कोअर तपासत राहा आणि याला तुमची रोजची सवय बनवा. आता आपण समजून घेऊ की डीप वर्क आणि आराम यांचा काय संबंध आहे. आराम करणं हे आपल्यासाठी गरजेचं असतं, पण आराम आणि आळस यात फरक आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. आराम करून तुम्ही स्वतःला पुन्हा एक नवीन ऊर्जा देता, जी ऊर्जा तुम्हाला पुन्हा उत्साहाने काम करण्यासाठी मदत करते. त्यामुळे आराम करा आणि स्वतःला संधी देत राहा, कारण आराम केला तरच तुम्ही स्वतःच्या क्षमतेचा पूर्ण फायदा घेऊ शकाल आणि कामामध्ये चांगलं उत्पादन देऊ शकाल. पण आळशी होऊ नका. तुमचा आळस तुमच्याकडून आलेली संधी देखील हिरावून घेऊ शकतो. तेवढाच आराम करा जेवढा गरजेचा आहे. याची 3 कारणं आहेत. पहिलं म्हणजे जेव्हा तुम्ही आराम करता तेव्हा तुमच्या परफॉर्मन्समध्ये देखील सुधारणा जाणवते. जेव्हा तुम्ही आरामाच्या स्थितीमध्ये असता तेव्हा तुमचं अनकॉन्शियस माइंड गुंतागुंतीच्या आणि जास्त माहितीला चांगल्या प्रकारे हाताळू शकतो आणि तेव्हाच तुमचं कॉन्शियस माइंडही सक्रिय असतं. त्यामुळे तुमची अडचण सोडवण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारते. दुसरं कारण म्हणजे तुम्हाला तुमची ऊर्जा वाढवण्यासाठी मदत होते, जेणेकरून तुम्ही डीपली काम करू शकाल. तिसरं कारण आहे जास्त काम करताना तुमची जास्तीत जास्त ऊर्जा वापरली जाते, ज्यामुळे तुम्ही थकता आणि संध्याकाळी तुम्हाला डीप वर्क करता येत नाही. तर हा वेळ तुम्हाला आराम करण्यासाठी उत्तम वेळ आहे. डीप वर्क करण्यासाठीचा दुसरा नियम आहे कंटाळवाणेपणाला जवळ करा. एक व्यक्ती होता जो रोज सकाळी उठून त्याच्या धर्माचं पुस्तक वाचायचा. सतत एकच पुस्तक वाचून त्याची बुद्धी अशा प्रकारे ट्रेंड झाली होती की तो पूर्ण लक्षपूर्वक रोज ते पुस्तक वाचायचा. यातून आपल्याला हे समजतं की कॉन्सन्ट्रेशन हे प्रॅक्टिस करून मिळवता येतं. आपल्या सगळ्यांमध्ये ही क्षमता आहे, पण आपण प्रयत्न करत नाही. लक्षात ठेवा की फोकस करत असताना मध्ये मध्ये ब्रेक घेत जा, पण ब्रेक घेतल्यावर फोकस करू नका, कारण तिथं तुम्ही फोकस केलं तर तुमची ऊर्जा वाया जाईल. ब्रेकमध्ये फक्त आराम करा. तुम्ही स्वतःला काही मोकळा वेळ द्यायला हवा, ज्यामध्ये इंटरनेटचा काहीच वापर होणार नाही. तुम्ही इंटरनेटचा वापर फक्त काही विशिष्ट वेळेसाठीच वापरणार. असं जर तुम्ही तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये फिक्स करून ठेवलं तर चांगल्या प्रकारे तुमचं लक्ष केंद्रित होऊ शकतं. डीप वर्क करण्यासाठीचा तिसरा नियम आहे सोशल मीडियाला सोडणं. सोशल मीडियामध्ये गुंतलेल्या एका व्यक्तीने 25 दिवसांसाठी आपलं ऑनलाईन आयुष्य सोडायचा विचार केला. पहिल्या आठवड्यानंतरच त्याला सवय लागून गेली. त्याच्या आयुष्याचा वेग कमी झाला, पण 25 दिवसांनंतर मात्र तो पुन्हा ऑनलाईन राहू लागला, तेही पूर्वीपेक्षा जास्त. म्हणून कोणतीही गोष्ट अचानकपणे सोडणं शक्य नाही आणि हा यावरील उपाय देखील नाही. यापेक्षा तुम्ही सोशल मीडिया आजच्या काळातील गरज म्हणून वापरत राहा. कधीकधी याचा फायदा देखील होतो. कधीकधी सोशल मीडिया तुमच्या आयुष्यामध्ये तुमची ध्येय पूर्ण करण्यासाठी मदत करतो आणि नकारात्मक गोष्टींऐवजी त्यांच्या फायद्यांविषयी पाहिलं तर एक नाही तर त्याचे अनेक फायदे दिसतील. आणखी एक म्हणजे 80-20चा नियम आहे. तुमच्या कामातील 20% हिस्स्यामुळे 80% परिणाम मिळतो. तर हे निश्चित करा की या 20%मध्ये तुम्ही तुमचा जास्तीत जास्त वेळ गुंतवा, म्हणजे मोठ्या प्रमाणात तुम्हाला परिणाम मिळतील. 30 दिवसांसाठी इंटरनेटपासून दूर राहा. साधारण व्यक्ती एका दिवसात 8 तास काम करू शकतो. याचा अर्थ तो 16 तास फ्री असतो. तर एवढे तास इंटरनेट सर्फिंगवर घालवण्यापेक्षा स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी याचा उपयोग करावा. डीप वर्क करण्यासाठीचा चौथा नियम आहे उथळ कामापासून स्वतःला दूर ठेवा. जेव्हा तुम्ही शॅलो वर्क म्हणजे उथळ कामाच्या ऐवजी डीप वर्क करता तेव्हा तुम्ही बघाल तुम्हाला कशा प्रकारे विलक्षण परिणाम दिसतील. एका अभ्यासामधून असं सिद्ध झालंय, काही अपवाद सोडले तर डीप वर्कसाठी 4 तास हा जास्तीत जास्त वेळ आहे. तुम्ही डीप वर्क केलं, जे काम बाकी लोक 8 तासांत पूर्ण करू शकतात ते तुम्ही 4 तासात पूर्ण कराल. तर मग शॅलो वर्क म्हणजे नक्की काय? शॅलो वर्क म्हणजे असं काम ज्यामध्ये तुमच्या मेंदूचा जास्त वापर करावा लागत नाही. तुम्ही आळशीपणाने काम करता आणि ते करता करता तुमचं लक्ष वारंवार विचलित होतं. शॅलो वर्क म्हणजे उथळ काम करणाऱ्या लोकांना जगात जास्त मान मिळत नाही आणि त्यांची सहज रिप्लेसमेंट होऊ शकते.
शॅलो वर्क टाळण्यासाठी तुम्हाला सर्वांपासून दूर राहावं लागणार. याचा अर्थ असा की मेसेज पाठवणारा व्यक्ती कोणताही मेसेज पाठवण्यापूर्वी तो तुमच्या वेळेची कदर करत फक्त महत्त्वाचे मेसेज तुम्हाला पाठवेल आणि त्या मेसेजला रिप्लाय देणं जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच तुम्ही रिप्लाय द्याल. आणि जर मेसेज चेक करणं आणि त्यांना रिप्लाय देणं हे तुमच्या महत्त्वाच्या वेळेशी जुळत नसेल तर मेसेज पाठवणारा तुम्हाला मेसेजच करणार नाही, ज्यामुळे तुम्ही शॅलो वर्कपासून वाचाल. या समरीमध्ये आपण डीप वर्क करण्याच्या ज्या पद्धती समजून घेतल्या त्याचा वापर आपण आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठी करू शकतो आणि सोबतच आपण आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रमंडळींसोबत जास्त वेळ घालवू शकतो. ही समरी इथेच संपते. समरी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका.